बस थांबा आता. नाही ना तुम्हाला यायचं दोघींनाही, नका येऊ. आता मी सुद्धा इथेच राहणार तुमच्या या गावात. आता मी मुंबईला जाईन ते तुम्हाला दोघींना घेऊनच. ऋषी सर खुळ्यासारखं करू नका. नयनतारा मॅडम उगं तुमच्यावर चिडतील. तुम्ही जावा परत मुंबईला. मला फरक नाही पडत. तिला काय करायचं ते करू दे. आता हे खूळ तेव्हाच जाईल जेव्हा तू माझ्याबरोबर मुंबईला येशील. तोपर्यंत मी इथेच राहणार आहे या गावात. मग बसा सगळे येतच. यार कसं समजावू या मुलीला. काय चाललंय ऋषीचं मला काही कळत नाही. तो आहे कुठे? फोन पण लागत नाहीये त्याचा. आई, मला असं वाटतं की तो त्याच्या मित्रांबरोबर कुठेतरी बाहेर गेलाय. हा म्हणजे परवा मलाच म्हणत होता की कामाचा स्ट्रेस आलाय, माझ्याच्याने हँडल होत नाहीये, मला थोडासा ब्रेक हवाय. पण तुला खरं सांगू काही, मला फ्रँकली असं वाटतं की ऋषीला फॉरेन डेलिगेट समोर येण्याचं टेन्शन आलंय. व्हॉट? कम ऑन रोहित, ऋषी काही फॉरेन डेलिगेट्सला घाबरणार नाही. वाय विल ही इज अ कॉन्फिडंट बॉय आणि ही इज वेल प्रिपेअर्ड. अरे तसं नसतं तर त्यांनी उद्याची मीटिंग तुला कंडक्ट करायला का सांगितली असती? मग ठीक आहे ना आई, मी बघतो ना सगळं, तू कशाला काळजी करतेस? मी त्याला कॉल लावून बघते. आई 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 अगं हे बघ, तू नको ऋषीला कॉल करूस. आय मीन मी करतो ना त्याला कॉल, मी बोलतो त्याच्याशी. हे बघ, तू नको काळजी करूस, रिलॅक्स. ठीक आहे, तुझं बोलणं झालं की मला कळव. अहो ऋषी तर कमळीच्या गावी गेलाय ना. मग ही गोष्ट आईंपासून का लपवतोयस तू? राधिका, देव जेव्हा अक्कल वाटत होता तेव्हा तू काय झोपली होतीस का ग? आईला जर का कळालं की ऋषी कमळी सोबत आहे तर ती त्याच्यावर किती चिडेल याचा थोडा तरी अंदाज आहे तुला? रोहित, ही गोष्ट जर नंतर कळली ना आईंना तर त्या जास्त चिडतील नाही का? हे राधिका, मी काय करायचं आणि काय नाही हे तू मला सांगू नकोस, कळलं ना? जेवढी कामं तुझ्या वाट्याला आहे तेवढी कर नीट. आणि आईला जर का तुझ्याकडून कळालं ऋषी कुठे गेलाय तर तुला माहेरी पाठवून देईन आणि या वेळेला कायमच, कळलं? आता जा, जी कामं तुझ्या लायकीची आहेत ना तेवढी कर. कॉफी आण माझ्यासाठी, चाल जा. Useless.